नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास आता निश्चित झालेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून जात प्रमाणपत्राच्या केसमध्ये दिलासा मिळाल्यास नवनीत राणांचं भाजपच्या चिन्हावर लढणं निश्चित आहे। विश्वसनीय सूत्रांनी TV9 मराठीला ही माहिती दिली। कालच रवी राणांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती। दरम्यान जे निर्णय होतील ते रवी राणाच घेतील असं नवनीत राणा म्हणाल्यात। आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्रजी आहेत। भाजपच्या चिन्हावर लढण्याच्या चर्चांवर नवनीत राणा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भावी काय सांगणार? उमेदवारी तुमची भाजपकडनं निश्चित झाल्याची चर्चा आहेत, कसं सांग? आज तरी मी स्वाभिमान पक्षाची खासदार म्हणून काम करत आहे आणि जे प्रचार मी सुरू केला माझ्या क्षेत्रात माझं ॲक्च्युली 5 वर्षापासून कधीही काम बंद पडलं आणि जे मी प्रचार सुरू करणं पण जी स्पीड आणि जी गती पाहिजे आणि ते आम्ही कामं सुरू केलेले आणि कोणी काय म्हणते आणि निश्चित झालेली आहे। मला असं वाटतं निश्चित व्हायचे पहिले आमची जी स्वाभिमानची जे लोक आहे, आमचे जे कोर कमिटीचे मेंबर्स आहे, आमचे पार्टीचे अध्यक्ष रवीजी आहे, मी तर फक्त त्यांच्या पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि त्यांनी मला तेव्हाही समर्थन दिलं आणि मला पार्टीची तिकीट देऊन या मैदानात रिंगात उभा केला होता। युवा स्वाभिमान जे पक्षाची जी तिकीट आहे त्याच्यावरच माझी तयारी गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे आणि आजही सुद्धा मी त्याच प्रचार करत आहे। पण त्याच्यानंतर मी तेच सांगितलं की आम्ही ज्यांना आपले नेते मानतो असे आमचे अमितभाई, देवेंद्रजी आणि प्रधानमंत्री आणि ज्या पक्षांनी मला उमेदवारी दिली 2014 आणि 19 मध्ये असे आमचे युवा स्वाभिमानचे जे अध्यक्ष रवीजी ते आणि आमची कोर कमिटी निर्णय करतील। कॅमेरामन अनिकेत दहा तोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।